पालक ही एक परिपूर्ण भाजी आहे, पौष्टिक भाजी आहे. त्यामुळे आहार तज्ञ नेहमी सांगत असतात, की वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही पालकची भाजी करून खा. तर आज आपण डाळीचा वापर करून पालकचं फतफतं करणार आहोत. ते चवीला छान लागतं. पालकची भाजी मी शिजवून घेतली आणि ही चमच्याने थोडी अशी ती स्मॅश करून घ्यायची. मिक्सरमध्ये केलं तर एकदमच बारीक होते. मग तशी मला नको हवी होती. मग चमच्याने केली मी आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे मी चण्याच्या डाळीचं पीठ मिक्स करायचं त्यामध्ये. आता कढईमध्ये मी तेल घेतलं. आता हे एवढं तेल कशाला पाहिजे फोडणीला? चला कमी करा. मग थोडं 1-2 चमचे तेल कमी केल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायचं, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी बडीशेप हे सगळे तेलात तडतडू द्यायचं आणि त्यानंतर जी आपण पालक स्मॅश करून घेतली ती घालायची, ती तेलात परतायची. मस्त असा सुगंध सुटतो आणि त्यानंतर ह्या वाटीमध्ये मी चण्याची डाळ आणि शेंगदाणे 1 तास मी भिजत ठेवलेले. हे भिजलेले शेंगदाणे आणि चण्याची डाळ त्यामध्ये मिक्स करायची. हळद घालायची, लाल मसाला, गरम मसाला, थोडं चिंचेचं कोळ घालायचं त्यामध्ये. पाणी थोडंसं जास्तच घालायचं कारण की ही भाजी आपल्याला थोडीशी अशी गरगरीत पाहिजे. तर त्यानुसार भाजी होईल त्यानुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. थोडा वेळ भाजी शिजवून घेतली. आता त्यामध्ये 1 चमचा मी गूळ पावडर घालते. सगळं मी मिक्स करते ती गूळ पावडर आणि 2-3 मिनटं फक्त ही झाकण ठेवून भाजी मी शिजू देते आणि त्यानंतर तयार होते परिपूर्ण पौष्टिक डाळी वगैरे मिक्स केलेली असं पालकचं फतफतं. ते त्यासाठी चपाती नाही तर भाकरीच खायची. भाकरीबरोबर ही भाजी एकदम बेस्ट आहे.